मित्रांनो, बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अख्ख्या मराठवाड्याचं राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींवरती मोक्का लावण्यात आला आहे. तसेच जे मुख्य आरोपी म्हणजेच प्रसिद्ध वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा मोक्का लावण्यात आला आहे. पण मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हत्येच्या 65 दिवसानंतर सुद्धा कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. आणि आजच्या आधुनिक जगामध्ये मोबाईल फोन, सॅटेलाइट, कॅमेरा, सीसीटीव्ही असताना सुद्धा कोण 65 दिवस फरार राहू शकतो, ही खूप कठीण गोष्ट आहे. म्हणून कृष्णा आंधळे यांना कोणतरी पाठीशी घालते असे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आणि आता सीआयडी कडून अशी बातमी समोर आली आहे की त्यांनी कृष्णा आंधळे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी काही ठराविक पावले उचलली आहेत. काय आहेत ही पावले, ही थोडक्यात आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, राम राम, जय भीम सर्वांना. मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा यूट्यूब चॅनल मित्रा. बीडच्या लोकांच्या मागण्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा सीआयडी कडे सोपवण्यात आला. सीआयडीने अख्खा महाराष्ट्र पालथा घातला, पण त्यांना कृष्णा आंधळे हा कोणत्या बिल्लात लपवून बसला आहे याचा काहीच पत्ता लागत नाहीये. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र नक्की, विदाऊट पैसा पाण्याचा सपोर्ट असल्याशिवाय आजकालच्या जगामध्ये, आजकालच्या महाराष्ट्रामध्ये फरार राहणं हे खूप कठीण गोष्ट आहे. हे सीआयडीच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यानुसार कृष्णा आंधळे यांना आर्थिकदृष्ट्या तरसवण्यासाठी, त्यांना आयसोलेट करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. आणि त्यासाठीच सीआयडीने कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचा आणि त्याचे बँक अकाउंट फ्रीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सीआयडीने बीड कोर्टामध्ये तसा अर्ज सुद्धा दाखल केला आहे. सीआयडीच्या या अर्जावरती सुनावणी करताना बीड कोर्टाने कृष्णा आंधळेच्या नावावरती ज्या 5 गाड्या आहेत, तसंच धरूर आणि केजमध्ये जे त्याचे बँक अकाउंट आहेत ते फ्रीज करण्याचे आदेश दिले आहेत. असं मानलं जाते की कृष्णा आंधळे याचं अकाउंट फ्रीज करून सीआयडी कृष्णाला आर्थिकदृष्ट्या व्याकुळ करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तो कसा तरी सीआयडीच्या हाती लागेल. यासोबतच कृष्णाबद्दल अजून नवीन माहिती समोर आली आहे. कृष्णा अगोदर संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीची तयारी करायचा. तयारी करत असताना तो गुन्हेगारीच्या वाट्याला लागला. संभाजीनगरमध्ये कृष्णा आंधळेच्या नावावरती काही गुन्हे सुद्धा दाखल आहेत. कृष्णा हा अतिशय गरीब घरातील मुलगा. त्याचं बीडमध्ये पत्र्याचं घर. तो 2-3 किंवा कधी कधी 4-5 महिने सुद्धा आपल्या आई वडिलांशी संपर्क करत नाही. त्याच्या अशा स्वभावामुळे कदाचित तो सध्या महाराष्ट्राबाहेर किंवा नेपाळमध्ये लपून बसल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करून, त्याचे अकाउंट फ्रीज करून तो सीआयडीच्या हाती लागेल का? आणि या संपूर्ण संतोष देशमुख मर्डर केस, वाल्मिक कराड या सर्व गोष्टींवरती, या घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं? मला खाली कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर करण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.